हाय अलर्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे निर्देश. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात विशेषतः जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यासारख्या राज्यांमध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी 9 मे 2025 रोजी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संभाव्य मॉकड्रिल, ब्लॅकआउट परिस्थिती हाताळली आणि इतर सर्व संबंधित सुरक्षा उपाययोजनांचा समग्र आढावा घेतला. त्यांनी पोलीस विभागाला नेहमीपेक्षा अधिक सतर्क आणि जागरूक राहण्याचे स्पष्ट आदेश दिले. तसेच देशद्रोही व्यक्ती आणि समाजकंटकांच्या कारवाया वाढण्याची शक्यता लक्षात घेत अधिक प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन आणि गस्त अधिक चोख करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अनेक महत्त्वाचे दिशानिर्देश जारी केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात तात्काळ मॉकड्रिल आयोजित करून जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. ब्लॅकआउटच्या काळात रुग्णालयांशी समन्वय साधण्यासाठी एक विशेष यंत्रणा उभारण्यास सांगण्यात आले आहे. संभाव्य हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे अत्यावश्यक यंत्रणा सुरू ठेवून गडद रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या काचा वापरून बाहेरील बाजूस प्रकाश दिसणार नाही अशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ब्लॅकआउट म्हणजे काय आणि अशावेळी नागरिकांनी काय करावे यासंबंधीचे माहितीपूर्ण व्हिडिओ विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवून व्यापक जनजागृती करण्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुक या नियमावलीचा सखोल अभ्यास करून त्याची माहिती सर्व संबंधितांना देण्यासही त्यांनी सूचित केले.